आणि ह्या कारणावरून तू म्हणतीयस की तू माझ्यासोबत लग्न करून चूक केलीस? हो, मी केली आहे चूक. तू खूप टोकाची भूमिका घेतीयस. हो, कारण तुझ्यासोबत असंच बोलल्यावर तुला कळतं. अगं तुझा गैरसमज झालाय, कळत कसं नाहीये तुला? मला फक्त इतकंच कळतंय की तू चुकलायस. ठीक आहे, राहा मग तू भांडत आणि कर काय करायचंय ते. रिलेशनशिप मध्ये चूक कोणाची असो, मग ते नवरा बायको असो व गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असो, जर त्यांच्यात भांडणं झाली तर एक जण कुणीतरी आवाज चढवतं आणि एकाने आवाज चढवलेला बघून समोरचा सुद्धा आवाज चढवतो. मग अशाने होतात मोठी भांडणं. त्यानंतर धरला जातो अबोला. मग दिवस पूर्णपणे खराब, कुणीच कुणाशी बोलत नाही, काहीच करत नाहीये. आणि मग त्यानंतर सगळ्याचा परिणाम होतो पहिले जेवणावरती. हा किचन मध्ये जातो, तयार झालेलं जेवण बघतो, तेव्हा त्याला कळलं की ह्या रागापोटी फक्त आपणच उपाशी नाही होत, आपली बायको देखील उपाशी आहे. आणि याच भांडणांचा राग आपल्या जवळच्या व्यक्तीवर सुद्धा निघतो. अहो पप्पा, पण याच 2 महिन्यात एवढी लग्न, मी सांगतो जमेल की नाही ते यायला. आई, दररोज माझ्या आयुष्यात नवीन काय घडत नाही. रोज रोज काय सांगू तुला? जगात जवळपास सगळीच जोडपी ह्या सिच्युएशन मधून जात आहेत, पण जोड्या त्याच टिकतायत ज्यांना भांडणानंतर हे वाक्य बोलता येतं, जरा शांतपणे बसून बोलूयात. सगळ्यांना भांडायचं असतं, पण शांतपणे बसून कुणालाच बोलायचं नसतं. पण हे दोघं शांतपणे बसून बोलले. आणि ह्या कारणावरून तू म्हणतेस की माझ्यासोबत लग्न करून चूक केलीस? मला फक्त एवढंच कळतंय की तू चुकलायस. ठीक आहे, आपण एक काम करू, शांतपणे बसून बोलू. ये बस. तू म्हणालीस की आपण नवीन स्कूटी घेऊयात. मी म्हणालो की आपल्याकडे आत्ता स्कूटीसाठी पैसे नाहीयेत. पण तेवढेच पैसे तुझ्या मित्राला तू एका कॉलवर पाठवून दिलेस. हो, कारण त्याचे बाबा आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत, म्हणून मी एफडी मोडली आणि तेच पैसे त्याला पाठवले. अगं हे बघ, आपण नंतर छान बजेट प्लॅन करून स्कूटी घेऊ शकतो. पण जर आज त्याच्या बाबांना काही झालं तर मग त्याला त्याचे बाबा परत मिळतील का, सांग बघू मला. नाही, पण मला काय माहिती की इमर्जन्सी होती. मी तुला तेच सांगतोय, तू बोलून तर देशील की नाही मला? मी असाच आहे, मी तसाच आहे, लग्न करूनच चूक केली, हे सगळं तू बोलत सुटलीस, त्यावरती मी काय बोलू सांग अजून मला. त्यामुळे अशी सिच्युएशन जेव्हा परत येईल तेव्हा पहिले शांतपणे बसून बोलायचं. हे मी पण फॉलो करणार, तुम्ही पण फॉलो करा. भेटूयात उद्या उर्जित आमच्या 14व्या एपिसोडमध्ये.